श्रीराम समर्थ परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, ईश्वर दर्शन हेच परमार्थाचे अंतिम ध्येय आहे. ईश्वर आत्मरूपाने आपल्या हृदयात असतो. वासना क्षीण झाल्या की जीवाला ईश्वर पण येते. त्यातूनच आत्मा ब्रह्मस्वरूप आहे असा साक्षात्कार होतो. ब्रह्मदर्शन हा एक अतिसूक्ष्म व अतिंद्रिय अनुभव आहे. अंतःकरण तितकेच सूक्ष्म झाले की तो अनुभव घेण्याची पात्रता येते. सामान्य माणूस प्रपंचात अनुरक्त असतो. दृश्याला चिकटल्याने त्याचे अंतःकरण स्थूल बनते. तसेच ते आतमध्ये वासनांनी वेढलेले असते. जो अंतःकरणाला दृश्य वस्तूंपासून आणि वासनांपासून मोकळे करतो त्याला विरक्त म्हणतात. प्रपंचात माझेपणाने न चिकटलेला, दृश्य वस्तूंबद्दल उदासीन असणारा आणि वासनांना मृतप्राय करणारा पुरुष वैराग्याने शोभतो. नुसत्या विरक्तीने आत्मदर्शन होत नाही. ते होण्यासाठी संतांकडून ईश्वराबद्दल श्रवण व्हावे लागते. श्रवण झाल्यावर त्याचे मनन होऊन ईश्वराचा ध्यास लागण्यास जी योग्यता लागते ती विरक्तीने येते. ज्या पदार्थावर अंतःकरण आसक्त असते त्याच्याकडे ते सहजच धावते. माणसाची ही बहिर्मुख प्रवृत्ती होय. विरक्त पुरुष प्रथम ही प्रवृत्ती नामशेष करतो, पण आतमधील वृत्ती देखील विरक्त पुरुष नामशेष करतो. या उभय प्रवृत्तींचा बिमोड झाला म्हणजे खरी निवृत्ती येते. निवृत्त होऊन श्रवण, मनन व निदिध्यासन झाले म्हणजे निवृत्ती अवस्था येते. वृत्तीशून्य अवस्थेतून ईश्वर दर्शन उदय पावते. श्री समर्थ स्पष्ट बजावतात की विरक्तीने इंद्रिये आवरावी व त्यांना ताब्यात ठेवण्याविषयी मोठे धैर्य दाखवावे. आपले साधन त्याने कटाक्षाने सांभाळावे. शांत पुरुष कसा असतो ते विरक्ताने स्वतःच्या उदाहरणावरून दाखवावे. त्याने सत्कर्मांचे प्रत्यक्ष उदाहरण घालून घ्यावे. त्याचे वागणे नीतीला अतिशय धरून असावे. काही झाले तरी त्याने आपली क्षमा सोडू नये. विरक्ताने स्वतः सतत साधनात राहावे आणि निवृत्ती प्रधान जीवनाचा पुरस्कार करावा. परमार्थाचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच त्याने आपली वाणी वापरावी. त्याने लोकांमध्ये भगवंताची उपासना वाढवावी. विरक्ताने लोकांसाठी झिजावे. पुण्यमार्गानेच जावे, पण आपली अनासक्त वृत्ती सोडू नये. त्याने सदैव अंतर्निष्ठ व अंतरसाक्ष असावे. वासनामुक्त राहण्यासाठी विरक्ताने दृश्य वस्तूंकडील मनाची धाव मोठ्या कटाक्षाने टाळावी. विरक्ताने काही झाले तरी आपले अंतःकरण अपवित्र होऊ देऊ नये. त्याने अलिप्तपणे नित्यमुक्त असावे. निस्वार्थीपणा ही विरक्तीची एक महत्त्वाची खूण आहे. म्हणून त्याने विशालपणे विश्वजन आपला म्हणावा. आपल्या संगतीने जनांचा उद्धार करावा. कोणाचाही अव्हेर करू नये. साधनाचे नाना प्रकार त्याला माहीत असावे. भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे, भगवंताच्या प्रेमात ध्यान कसे लागते, विदेहावस्था, सहजावस्था व तुर्यावस्था कशा असतात, निर्वासनता त्याला ठाऊक असाव्यात. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 2 समास 9 विरक्त लक्षण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.